नमस्कार. मागच्या व्हिडिओमध्ये मी आपल्या सर्वांशी JSWच्या बेरोजगारीच्या धोरणाबद्दल किंवा नोकरीच्या धोरणाबद्दल संवाद साधायचा प्रयत्न केला. मित्रांनो, आपल्याला सर्वांना नोकरीच्या संधी शोधताना आपल्यातले कुशल आणि अकुशल अशा कामगारांची वर्गवारी नीट करावी लागेल आणि कंपनीला आवश्यक असलेले जे ट्रेड असतील, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, सिव्हिल, प्रोडक्शन या इंजिनिअरिंग ट्रेड मधले पदवी व पदविका धारक, डिग्री व डिप्लोमा इंजिनियर्स यांची एक यादी आणि अकुशल कामगार 10वी-12वी पास झालेले, शारीरिक दृष्ट्या तंदुरुस्त व कंपनीत पडेल ते काम म्हणजे फक्त गार्डनिंग खात्यात नाही, फक्त सिक्युरिटीत नाही, तर फर्नेस मध्ये सुद्धा काम करायला तयार असलेले सर्व अकुशल बेरोजगार यांची एक वेगळी यादी, अशा 2 याद्या आपल्याला तयार कराव्या लागतील. व त्या सर्व याद्या करताना आपल्याला एका गोष्टीची अत्यंत काळजीपूर्वक छाननी करून करावी लागेल की आपण सर्वजण खरंच बेरोजगार आहोत ना. मला वाटतं मित्रांनो, आपण सर्वांनी प्रथम आपल्या आपल्यामध्ये बेरोजगारीची व्याख्या ठरवली पाहिजे. कारण बेरोजगारीचा संबंध हा सरळ सरळ कष्टाशी आहे. आपण पडेल ते काम, पडेल ते कष्ट सोसायला तयार आहोत का, याची पहिल्यांदा मानसिक तयारी आपण आपली झालेली आहे का, याची सुद्धा एकदा स्वतःमध्ये चिंतन करून अभ्यासाने तयारी केली पाहिजे. कारण पूर्वी हाच सर्व बेरोजगार तरुण किंवा बेरोजगार नागरिक हे स्वतःच्या निसर्गाबरोबर झुंज घेत, स्वतःचं रक्षण करत, वेळेला उधाणाची बंदिस्ती गावकीमुळे करायचे, पर्यावरण रक्षण गावकीमुळे करायचे, स्वतःची शेती स्वतः करायचे, लेबर भाड्याने आणून शेती करण्याचा प्रयोग करायचे नाहीत. मग हे सगळे कष्टाचे संस्कार आपले जिवंत आहेत का लोप पावलेत, हे तपासून आपल्याला बेरोजगारीची व्याख्या करावी लागेल. आणि ती एकदा व्याख्या आपली यशस्वी असेल की आपण JSW कंपनीच्या 50 डिग्री उष्णतेच्या फर्नेस मध्ये सुद्धा आसपास वावरून काम करायला तयार आहोत, की मग मित्रांनो आपल्याला आक्रमकपणाने कंपनीकडे जाता येईल आणि हक्काने सांगता येईल की हो, आम्ही स्थानिक नागरिक आणि कार्यकर्ते, स्थानिक बेरोजगार तरुण या कंपनीमध्ये पडेल ते काम करून आम्ही आमचा वाटा उचलायला तयार आहे, आम्हाला आमचा हक्क द्या. आता मी म्हटल्यानुसार ज्या ज्या तरुणांची JSW कंपनीमध्ये पडेल ते काम करण्याची मानसिक तयारी पूर्ण झालेली असेल, त्यांनी कुशल व अकुशल दोन्ही कॅटेगरीज मध्ये स्वतःच्या शैक्षणिक अर्हतेनुसार आपलं नाव, आपलं शिक्षण, वय, पत्ता आणि मोबाईल नंबर सकट आपला बायोडेटा आमच्याकडे खालील नंबरवर पाठवावा. धन्यवाद.